मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सुंदर भाषण पाहणार आहोत. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो, आज 14 एप्रिल आपण सर्वजण ज्ञानसूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून अत्यंत हुशार व महत्त्वाकांक्षी विचारांचे होते. बालपणी अस्पृश्यतेची भीषण झळ सोसूनही जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि उच्च पदवी संपादन केली. बाबासाहेबांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे त्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला, ज्याद्वारे देशाला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा आधार मिळाला. त्यांनी केवळ दलितांच्याच नव्हे तर महिलांच्या, कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे सांगत त्यांनी समाजाला ज्ञानी होण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आजही आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हे एक महाकाव्य आहे. त्यांनी केवळ एका जातीसाठी नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 रोजी जगाचा निरोप घेतला. शेवटी एवढेच म्हणेन,
ज्यांनी दिली आपल्याला जगण्याची दिशा, अशा या महामानवास माझा कोटी कोटी प्रणाम. ज्यांनी दिली आपल्याला जगण्याची दिशा, अशा या महामानवास माझा कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.